नमस्कार आदरणीय विद्यार्थी आणि पालक मित्रांनो, मी सूर्यकांत शेवाळे ॲच्युअर मेडिकल काउन्सिलिंग सेंटरमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करीत आहे। आज आपण या व्हिडिओमध्ये महाराष्ट्रातील जे काही नामांकित वैद्यकीय महाविद्यालय आहे MBBSचं कॉलेज, ते म्हणजे भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी मेडिकल कॉलेज आणि कमला नेहरू रुग्णालय पुणे या ठिकाणचं हे कॉलेज आहे। तर या कॉलेजचं आपल्याला फी स्ट्रक्चर कॅटेगरी वाईज किती आहे, तुमच्या कॅटेगरीसाठी MBBSला किती फीस लागेल हे आपल्याला या व्हिडिओमध्ये जाणून घ्यायचं आहे। विद्यार्थी आणि पालक मित्रांनो, तुम्ही जर आमच्या चॅनलला फर्स्ट टाईम आमचा व्हिडिओ बघत असाल तर ॲच्युअर मेडिकल काउन्सिलिंगच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओचं नियमित अपडेट तुम्हाला त्या ठिकाणी भेटेल आणि ॲडमिशन रिलेटेड माहितीसुद्धा भेटेल आणि तुमचा जो काही प्रवेश आहे ते कुठंतरी त्या ठिकाणी सोपा जाईल। त्यामुळे ॲच्युअर मेडिकल काउन्सिलिंगच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। तर आपण व्हिडिओला या ठिकाणी सुरुवात करणार आहोत। फर्स्ट, खुला प्रवर्ग म्हणजेच आपण ज्याला ओपन कॅटेगरी म्हणतो, यासाठी जी काही प्रतिवर्ष लागणारी फीस आहे 7,50,000 एवढी आहे। त्याच्यामध्ये ट्युशन आणि डेव्हलपमेंट फीस दोन्हीची बेरीज आहे। OBCसाठी पुरुषांसाठी म्हणजेच मुलांसाठी 4,09,090 एवढी आहे, तर महिलांसाठी 68,181 एवढी फीस आहे। त्याच्यानंतर आपण EWS, EBC आणि SBC कॅटेगरी जर आपण बघितली तर मुलांसाठी पुरुषांसाठी 4,09,090 एवढी फीस आहे, तर महिलांसाठी 68,181। SC ST दोन्ही कॅटेगरीसाठी महिलांसाठी आणि पुरुषांसाठी देखील दोन्हीसाठी 0 फीस त्या ठिकाणी आहे। ट्युशन प्लस डेव्हलपमेंट फी 0 आहे। त्याच्यानंतर इतर राखीव जर आपण बघितलं त्याच्यामध्ये VJ कॅटेगरी, NT कॅटेगरी आणि SBC कॅटेगरी येते। तर मुलांसाठी आणि मुलींसाठी पुरुष आणि महिला दोन्हीसाठी 68,181 एवढी फक्त फीस आहे आणि मॅनेजमेंट कोटासाठी 22,50,000 प्रतिवर्ष आहे। तर अनिवासी भारतीय कोटा म्हणजे जे काही NRI कोटा आहे त्यासाठी 37,50,000 प्रतिवर्ष फीस आहे। आता इतर शुल्कामध्ये जर आपण बघितलं तर डिपॉझिट जे आहे हे सर्व कॅटेगरीसाठी या ठिकाणी सेम आहे, ते म्हणजे 30,000 एवढं। ओके, त्याच्यानंतर वसतिगृह फीस प्लस वाहतूक मेस वगळून, म्हणजे याच्यामध्ये तुमचं ट्रान्सपोर्ट प्लस हॉस्टेल फीस आहे। प्रत्येक कॅटेगरीसाठी 80,000 एवढी फीस या ठिकाणी दिलेली आहे सर्व कॅटेगरीसाठी। ओके, आता त्याच्यामध्ये हॉस्टेल आहे आणि तुमचं जे काही ट्रान्सपोर्ट आहे त्याची फीस आहे। मेस यामध्ये नाही, मेस तुम्हाला एक्स्ट्रा त्या ठिकाणी लावा लागेल। त्याच्यानंतर डिपॉझिट 30,000 आहे। तर या 4 प्रकारची फीस या ठिकाणी दिलेली आहे। शिक्षण शुल्क, विकास शुल्क, एकूण शुल्क आपण बघितलं म्हणजेच ट्युशन फी प्लस डेव्हलपमेंट फी। आणि त्याच्यानंतर 3 नंबर या ठिकाणी आपण डिपॉझिट बघितलेलं आहे, कॉलेजचं डिपॉझिट किती, आणि वसतिगृह फीस प्लस वाहतूक फीस 80,000 प्रतिवर्ष। तर या ठिकाणी ही फीस दिलेली आहे। विद्यार्थी मित्रांनो, ॲच्युअर मेडिकल काउन्सिलिंगनं व्हॉट्सअप ग्रुप, पेड व्हॉट्सअप ग्रुप चालू केलेला आहे। ज्याही विद्यार्थ्यांना महाराष्ट्रामध्ये MBBS, BAMS, BHMS, BAMS असेल किंवा BPDS असेल यासारख्या मेडिकल कोर्सेसला ॲडमिशन घ्यायचं असेल आणि अशा विद्यार्थ्यांसाठी ॲच्युअर मेडिकल काउन्सिलिंगनं व्हॉट्सअप ग्रुप चालू केलेला आहे, ज्याची फी आपण 1,000 एवढी त्या ठिकाणी ठेवलेली आहे। या फीसमध्ये तुम्हाला संपूर्ण माहिती या ग्रुपवर भेटेल। प्रत्येक कोर्सेसचा प्रेफरन्स लिस्ट तुम्हाला त्या ठिकाणी भेटेल। त्याचप्रमाणे राऊंडचे जे काही रूल्स आहेत ते सुद्धा तुम्हाला या ग्रुपवर टाकण्यात येईल। तर ज्याही विद्यार्थ्यांना हा ग्रुप जॉईन करायचा असेल त्यासाठी 1,000 एवढी फीस आहे। त्यांनी 95 29 29 70 16 या नंबरवर संपर्क साधायचा आहे। त्याचप्रमाणे जेही विद्यार्थी फर्स्ट टाईम आमचा व्हिडिओ बघत असेल अशा विद्यार्थ्यांनी ॲच्युअर मेडिकल काउन्सिलिंगचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायचं आहे, जेणेकरून संपूर्ण माहिती त्यांना त्या ठिकाणी भेटेल आणि नियमित व्हिडिओचा अपडेट भेटेल। या ठिकाणी आपण थांबूया। धन्यवाद।